जळगाव जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी काही वेळामध्ये आता सुरू होईल आणि 18 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 1555 उमेदवार नगरसेवक पदासाठी आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आहेत। मुक्ताईनगरमधून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तर पाचोऱ्यामधून आमदार किशोर पाटील आणि चाळीसगावमधून आमदार मंगेश चव्हाण आणि धरणगावमध्ये गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। तर या संदर्भात या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगावमध्ये 18 नगरपालिकाचा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। मी जळगावच्या नशिराबाद याच ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी बघू शकता अवघ्या काही तासानंतर याच ठिकाणी जे आहे मतदारांनी मत हक्क बजावल्यानंतर त्याच ठिकाणी मतदार राजा हा कोणाचं नशीब उघडतो हे पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत जळगाव जिल्ह्याचा यदि विचार करायला गेला तर 18 नगरपालिका आहे, यामध्ये 444 नगरसेवक पदाचे निवडणुकाची प्रक्रिया पार पडलेली होती। त्यापैकी नगरसेवकांचा यदि विचार केला तर 1555 नगरसेवक या ठिकाणी नशीब उजळणार आहे। तर दुसरीकडे बघायला गेला नगर अध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार आपलं नशीब वाजवत आहे। एकंदरीत विचार केला जिल्ह्यामध्ये साधारण 27 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। यामध्ये नगर अध्यक्ष पदाचा यदि विचार करायला गेला तर जामनेर या ठिकाणी नगर अध्यक्ष पद हे बिनविरोध निवडून आलेले आहे। एकंदरीत जळगाव जिल्ह्याचा यदि संपूर्ण विचार केला तर मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहे, त्यानंतर दुसरे मंत्री जे आहे भाजपाचे संजय सावकारे यांच्या पत्नी देखील रिंगणात आहे। तर तिसरीकडे बघायला गेला भाजपाचा तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मुक्ताईनगर यांचेही देखील जे आहे सदस्य त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला आहे। तर दुसरीकडे विचार केला तर महत्वाची लढत जी याच ठिकाणी पाहायला मिळत आहे। ओके, काही तासातच याच ठिकाणी निकाल लागणार आहे, मात्र मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं तितकं महत्वाचं आहे। मात्र यावर येथे विचार करायला गेला तर सगळे मंत्री जे मंत्री जळगाव जिल्ह्याचे यांच्या प्रतिष्ठापणाला लागलेल्या पाहायला मिळतात। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।